दादांच्या कामामध्ये अनेक लोकांनी अडथळे आणले. थेट मुख्यमंत्रीपदी घालवण्यापासून लोकांनी उद्योग केले, परंतु दादा डगमगले नाही. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आमच्या सारख्या लोकांसाठी दादा अविरतपणे झटत राहिले, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि म्हणून ह्या सांगण्याचं तात्पर्य की कृष्णा खोऱ्याची स्थापना होण्याच्या पूर्वी या योजनेला मान्यता मिळाली आणि त्याच्यावर मला वाटतं महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी जाणता राजांनी 2-3 निवडणुका काढल्या. मला आठवतं मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री झाले 95ला आणि मग या दुष्काळी भागासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाची घोषणा केली. त्यावेळी मनोहर जोशीवर टीका झाली की यांना भुईमुगाच्या शेंगा खाली येतात का वर येतात माहीत नाही, कारण ज्यांना भुईमुगाच्या शेंगा पुढे येतात ते माहीत असताना त्यांनी हा सगळा भाग दुष्काळी ठेवला. सांगली, सातारा, पुणे, सोलापूर फक्त लोकांना मृगजळ दाखवायचं काम केलं. माझ्याकडे धरण निळवंडे 78 साली निळवंडे भूमिपूजन झालं आमच्या जाणत्या राजाकडून आणि तब्बल त्यानंतर 4 वेळा भूमिपूजन केलं आणि 4 वेळा आम्हाला विरोध करायचा म्हणून प्रत्येक निवडणुकीत द्यायचं आणि भूमिपूजन करायचं, पण लोकांनी त्यांना कधी साथ केली नाही. पाण्यासाठी संघर्ष प्रामाणिकपणे आपण केलेला आहे. आणि सांगायचं तात्पर्य की मनोहर जोशींनी कृष्णा खोरे स्थापना केली. मी या संपूर्ण परिसराचा 3 दिवस त्यांच्यावर दौरा केला 96-97 ज्या माणसाला शेतीला कळत नाही म्हणून भाषणं व्हायची, त्या मनोहर जोशीच्या पुढाकारानं त्या युती सरकारच्या काळामध्ये त्या कामाला सुरुवात झाली. मित्र आणि आधी काम आता पूर्ण झालं जातं. मधल्या काळात काम बंद पडलं, निधी मिळत नव्हता. पुन्हा एकदा माननीय आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 2014ला मुख्यमंत्री झाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.